कधीतरी याचा विचार करा। साधू संत महात्मे इथं जन्माला येतात, आता हे हयात आहेत आपल्याला दिसतात, पण आपल्याला संत वाटत नाहीत का माहिती का? ते आपलं पूर्वजन्मीचं पाप आहे। मी नेहमी सांगत असतो, संत कुणाला म्हणतात? तेची साथ, तेची साथ ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचुनी। अरे तुमच्या आमच्यासाठी ते जीवन जगतात, नाही तर इथं त्यांना येण्याची गरज नाही। बरं इथं येऊन करतात काय? सांगतात करा रे बापांनो, तुम्हाला पावनं व्हायचं तर हरीचं व्हा, शांतीदाय पाहुणा हरी, यमाचे पाहुणे होऊ नका। एकाने मला विचारलं, महाराज यमाचा पाहुणा झाल्यावर काय पाहुणचार असतो? मी म्हणलं तिथं मारिती मारिती तोडती तोडती सूर मारिती तोडती तोडती सूर मारिती तोडती तोडती सूर मारिती तोडती तोडती सूर यमाचे करा यमाचे करा बहुसार मारिती तोडती तोडती सूर मारिती तोडती तोडती सूर तोडती टाळ्या काय तुम्ही अशा भरभरून वाजित नाहीत आहे का? ह्या माऊल्या सगळ्या बसलेल्या दिसतात ना तुम्हाला, अशाच मागच्या जन्मात कीर्तनाला येत जाईल। ह्या इकडं होत्या, महाराज सांगायचे टाळी वाजवा भजन करा, पण याच्यातल्या काही म्हणल्या तू किती कर वटवट, आम्ही निबरघटची निबरघट नाही वाजित टाळ्या, आता आमचं काय जाणार आहे? पण ऐका ना, त्यांनी कंटाळा केला टाळ्या वाजवण्याचा कथित कीर्तनामध्ये, म्हणून त्यांना स्त्रियांचा जन्म मिळाला। बसा टाळ्या वाजवीत, नाही कळलं तुम्हाला? म्हणून आता तुम्हाला मी सांगायलो, अहो सगळे संत सांगतो, तुम्ही करे टाळी बोला मुखी ना, बरोबर आहे? सगळे संत सांगते, पण आपण एवढे विचित्र आहेत, आपण म्हणतो आम्ही नाहीच वाजवली टाळी तर काय होईल? तुम्ही किती सांगितलं तरी आम्ही नाही वाजवणार, आमचं काही जाणार नाही इथं, आमचं काय जाणार आहे? काही जाणार नाही, तुमची हानी होईल। हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल। सर्वांनी हात वरी करा, चला। हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल। ताळ बांधून नेईल सरती शेवटी वा, सरती शेवटी वा, ताळ बांधून नेईल सरती शेवटी वा, सरती शेवटी वा, ताळ बांधून नेईल सरती शेवटी वा, सरती शेवटी वा, ताळ बांधून नेईल सरती शेवटी वा। आमचे काय बाजारी अहम वागा प्रेम नगरा वारी, अहम वागा
वागा प्रेम नजरावारी सावध होऊन भटनी लागा देव करा कैवारी देव करा कैवारी मल्हारी जिवारी आता छान टाळ्या वाजवल्या तुम्हीच तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. नाथ बाबा म्हणतात हे जरी नाही काल आम्ही सांगतो ते तुम्ही आता ऐकत नाहीत ना मग आमचं नाही ऐकलं तर तुम्ही कुणाचं तरी ऐकणार आहे मग तिथं दुसरा येणार दुसरा कोण तो सगळ्या जगाला खातो तो काळ दुसरा येईल आमचं तुम्ही ऐकत नाही मग दुसरा येईल हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल सरती शेवटी बा काळ बांधून नेईल आणि एका जनार्दनी आमची काय बाज आहे काही जाणार नाही. एक सांगू नरदेह मिळून जर आपण भक्ती नाही केली परमार्थ नाही केला अशा उत्सवाला सहकार्य नाही केलं अन्नदान नाही केलं तर नाथ बाबा म्हणतात खरं तर अशा मनुष्य 5वीच्या दिवशीच सटविने न्यायला पाहिजे होता. भक्ती विने पशु कसं वाढला सटवीने नेला कैसा नाही सटवीने नेला कैसा नाही कैसा नाही सटवीने नेला कैसा नाही भक्ती विने पशु कसं वाढला सटवीने नेला कैसा नाही सटवीने नेला कैसा नाही सटवीने नेला कैसा नाही सटवीने नेला कैसा महाराज म्हणतात जर हा परमार्थ करीत नाही नरदेह मिळून अन्नदान करीत नाही आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून घेत नाही मग हा नरदेह येऊन उपयोग तरी काय करत याला 5वीच्या दिवशी सटवीनं न्यायला पाहिजे होतं. याच्यापेक्षा आता विचार करा हे बोललंय कोण माहिती आहे का जे संत आहेत शांत आहेत आणि श्रीमंत आहेत हे 3 विशेषणं ज्यांना आहेत मला सांगा तुम्ही एवढे शांती ब्रह्म म्हणलं की तुमच्या डोळ्यासमोर कोण आलं तुकोबार आहे कोण आलं नाथ महाराज आले का नाही मग नाथ महाराज जर शांती ब्रह्म आहेत तर मग शांती ब्रह्म नाथ महाराजांनी असं बोलायला पाहिजे का सटवीनं कसं नेलं नाही. याच्यापेक्षा पुढचं सांगू जर एखादा मनुष्य तोंड असून नामस्मरण करीत नसल तर नाथ बाबा म्हणले त्याची जीभ नाही त्याचं तोंड नाही नामाविनमुख सर्पाचे ते बीळ जिव्हा नोहे काळ किंवा परकड भाषात महाराज म्हणले काय माय गेली होती भूतापाशी हरी नये मुखासी अरे मुखा. मला सांगा एवढे शांती ब्रह्मनाथ बाबा रागवले का त्याचं उत्तर आहे का ही मंडळी सगळ्यात अगोदर आपल्याला हात जोडून सांगतील लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखे नाम. मग आता प्रेमान लोक ऐकत नाहीत प्रेमानं लोक ऐकत नाहीत मग तुमच्या आमच्या कल्याणासाठीच संत महात्मे राग भरतात आणि मग म्हणतात पुढे शिंदळीचे रडतील किती सांगू तरी नायकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. मग एवढं कठोर संत तुम्हा आम्हाला बोलले कशासाठी माहिती त्यांना उद्योग नव्हता का
अहो ते जिथं होते का तिथं आनंदी होते. संत कुठे राहतात सांगून गेलो तुम्हाला. कुठं? वैकुंठात. मग येतात कशासाठी? उपकारासाठी केले उपाय तेने विन काय चाडा महाबुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. म्हणून जगावर उपकार करण्याकरता संत महात्मे इथं येतात, राहतात वैकुंठात. मग असे संत इथं आल्याच्या नंतर वर्तन करताना महाराज खोटं बोलतात का? तर महाराज म्हणले ते अजिबात खोटं बोलत नाही. अभंगाचं नटिके वचन 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 नटिके अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, उपकार करण्यासाठी आलेले जे संत आहेत ते इथं वर्तन करीत असताना, बोलत असताना खोटं बोलत नाही. मी सुरुवातीला सांगितलं आमच्यासारखे महाराज बांधून फेटा मारितीन छाटा. संत खोटं बोलत नाही आणि जे खोटं बोलतात ते संत नाही. म्हणून लटिके वचन. थोडासा या चरणाचा अर्थ लावित असताना थोडीशी गंमत आहे. गंमत म्हणजे कशी आहे ऐका. जे उत्तर अर्धातलं नाही ते पूर्व अर्धात घ्यावं लागतं. जाऊ द्या, हे कळालं नाही तुम्हाला. हरिपाठामध्ये विश्वमाऊली श्री ज्ञानोबरायांनी दुसऱ्या मंगल चरणाच्या दुसऱ्या अभंगामध्ये सांगताना असं सांगितलं, त्याचा जर तुम्ही सरळ अर्थ लावला तर असा होतो, हरीच्या नामाचं उच्चारण केल्याच्या नंतर अनंत पापाच्या राशी तयार होतात. हरी उच्चारणे अनंत पाप राशी, मग जळतेला पापी. पण या चरणाचा अर्थ लावित असताना, संगती लावित असताना अशी लावावी, श्री गुरुमुखातून श्रवण केलेलं तुम्हाला सांगतो. हरीचं उच्चारण केल्याच्या नंतर अनंत पापाच्या राशी जरी असल्या, मग काय करायचं? जे उत्तर अर्धातलं जातील ते पूर्व अर्धात घ्यायचं. हरी उच्चारणे अनंत पापराशी जातील, मग लयासी क्षण मात्रे. तसं लटिके वचन नाही. संत कधी खोटं बोलत नाही आणि आपल्या देहावर उदास असतात. भक्तायसे जाना जे देही उदास गेले अशा पास निवारोनी. उदास उदार संत आपल्या देहावर उदार उदास का असतात? त्याचे एकमेव कारण तुका म्हणे व्हावे देहासी उदार, रघुमदेवीवर जोडावया
देवीवर जोडावया. म्हणून संत महात्मे कधी खोटं बोलत नाहीत, आपल्या देहावर उदास असतात. बरं, जे खोटं बोलत नाहीत आपल्या देहावर उदास असतात, राहतात वैकुंठात, तुमच्या आमच्यासाठी, तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी येतात या मृत्यू लोकात, इथे उपकारासाठी. मग नेमके इथं आल्याच्या नंतर ते कोणत्या आश्रमामध्ये जीवन जगतात? महाराजांनी सांगितलं ते इथं आल्याच्या नंतर तुमच्या आमच्यासारखाच प्रपंच करतात, तुमच्या आमच्यासारखा संसार करतात. महाराज, मग त्यांच्या संसाराला धन्यता का? त्यावेळेला महाराजांनी सांगितलं त्यांच्या अंतःकरणामध्ये दया ओतपोत भरलेली असल्यामुळे धन्य ते संसारी. जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या चरणामध्ये संसारिकाला धन्यता देतात, मग संतांच्या संसाराला धन्यता. मुळात संसार या शब्दाचे दोन अर्थ आहेत. त्यातला खरा संसार कशाला म्हणायचा? आगा, उपजने आणि निमनी, म्हणजे जन्ममानाला खरं समजिन, खरा याला संसार म्हणायचं. बरं, संत महात्म्यांच्या संसाराला धन्यता का? तर त्याचं एकमेव कारण मी तुम्हाला सांगून जाईल, ऐका. एकाच गोष्टीपासून आपल्याला दुःख आहे आणि एकट्याच गोष्टीपासून संतांना सुख आहे. ऐका, पुन्हा ऐका. याच संसारापासून संतांना सुख आहे आणि याच संसारापासून तुम्हा आम्हाला काय दुःख. वस्तू एकच आहे का नाही? मग एकाला दुःख आणि एकाला सुख होण्याचं काय कारण आहे? त्याचं उत्तर आहे का. एखादी बस आहे, बस एस टी, आणि एस टीमध्ये तो डोंबऱ्याचा खेळ करणारा किंवा ते सर्प पकडणारी माणसं किंवा सर्पाचा सांभाळ करणारी माणसं ती आपली टोपली घेऊन एका बसमध्ये चढला आणि चढल्याच्या नंतर प्रवाशाला त्यांनी सांगितलं, ऐका ऐका, आता मी तुमच्या समोर ओरिजिनल एक कला सादर करणार आहे. त्यानं घेतली ना ती टोपलीवरी अशी हातात घेतली आणि त्या टोपलीचं असं झाकण काढल्याबरोबर आतून बाबा आले बाहेर. आणि आता हे प्रत्येकाकडे येणारे, प्रत्येकानं 10,000 सगळी माणसं थांबतील का तिथं? अरे दुःख झालं ना, त्यांना काय दिसलं? अहो मरण दिसलं, मरण झालं का नाही दुःख सगळ्यांना. पण ऐका ना, बस मधल्या
ड्रायव्हर कंडक्टर सहित सगळ्या प्रवाशांना दुःख झालं. कशाचं? सर्पाचं. पण तो जो डोंबारी होता त्याने तो सर्प असा हातात धरला. त्याला त्या सर्पापासून सुख झालं का दुःख झालं? मग त्या सर्पापासून त्या डोंबाऱ्याला सुख झालं आणि त्याच सर्पापासून तुम्हा आम्हाला. तसं संत महात्मे प्रपंचामध्ये जीवन जगत असताना वाळलेल्या नारळासारखं जीवन जगतात. म्हणजे खरं तर परमार्थ याच्यासाठी करावा, आपल्या चित्तातील प्रपंच ओसरण्यासाठी परमार्थ करावा. कारण प्रपंच, बाह्य प्रपंच आपल्याला दुःख देत नाही, तर चित्तामध्ये जो प्रपंच आहे तो आपल्याला दुःख देतोय. म्हणून महाराजांनी करुणा भाकली, प्रपंच ओसरो चित्त तुझे. आपण प्रपंच जसं एखादा पोपट आहे, एखादी नळी असती तारेमध्ये घातलेली, तो त्याच्यावर बसतो आणि मी नळी ज्यावेळेला फिरते ना त्यावेळेला त्याला असं वाटतं की मला या नळीनं पकडले. आता नळीनं पकडलं का पोपटाला? तो मुक्तच आहे, फक्त त्यानं काय करायला पाहिजे? सोडून द्यायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? पण आपण प्रपंचामध्ये एवढे चिटकून आहेत. बरं, प्रपंचाचा अनुभव काय आपला? कुणाचा विचारा ना तुम्ही. अहो जाऊ द्या, माणसं पंढरपूरला जात नाहीत, आळंदीला येत नाहीत, पारायण कर. अहो जाऊ द्या तिकडे, एवढं कशाला? एका गावात मग कीर्तन संपलं त्यावेळेस काय माझ्याकडे गाडी नव्हती, असं मंदिराजवळच मुक्काम माझा. थांबलो तर झाला असं, धिप्पाडची धिप्पाड माणूस, माझ्याकडे बघू नका तुम्ही. त्याला एक माणूस काय म्हणला, बाबा म्हणे 5 मिनटं विना घ्या, मला जरा 1 नंबरहून यायचंय. त्या म्हणला तूच घे ना. ते म्हणे घ्या ना बाबा, तूच घे या ना. आलं का लक्षात? त्यानं विना घेतला नाही. मी माडीत मुक्कामाला होतो आणि त्याचं घर जवळच होतं. त्याच्या सुनानं सकाळी 9 वाजता ते शेडनेट आहेत पहा, त्या गावात जास्त शेडनेट कळतात ना. हां, मग ते जावं लागतं सकाळी लवकरच. ते पावडर बिवडर काय असते ते. मग सुनबाईनं आवाज दिला, मामाजी. काय सुनबाई? हे विना सांभाळा. विना कळाला का तुम्हाला? हे विना किती किलोचा आहे? फक्त 1 किलो, 1 ते 1.5 किलोचा. त्यानं 13 किलोचा विना जे सकाळी उचलला 9 वाजता, किती किलोचा विना कळाला ना तुम्हाला? पण म्हणजे नातू जे 13 किलोचा विना म्हाताऱ्यानं सकाळी उचलला तर 6 वाजताच खाली ठेवला. सांगा तुम्ही, ही 1.5 किलोचा विना घ्यायला इथं कंटाळा करतो आपण, आणि प्रपंचामध्ये 13 किलोचे नातू जे आपल्याला म्हणणार आहेत, बाबा तुम्हाला काही सुद्धा कळत नाही, त्याला माहीत नाही बा, हे बिगर कळायला तर झालं का सगळं? हे त्याच्यापर्यंत कळूनच झालं ना. पण ते सहज म्हणतात बाबा तुम्हाला काही कळत नाही. खरं सांगू का तुम्हाला, विठाला विठाला, प्रपंचामध्ये माणसाची किंमत जसं जसं वय होईल तशी कमी होत जाते, आणि परमार्थामध्ये जशी जशी माणसाची वय मर्यादा वाढल तशी तशी किंमत वाढत जाते. पहा ना तुम्ही, इथला अण्णा सोडून, हां प्रत्येक गावात अण्णा आहेत पण इथला सोडून नाही, ते सोडून इथले सोडून, पण इमानदारीनं उद्या शिक्रापूर जवळ कीर्तन आहे, आज इथला अण्णा सोडून ये, पण तिथं गेलो की तुमच्याच गावातला धरून ये. आणू कुठून दुसरे? अण्णा विकत मिळतात का बाबा? नाही ना. आहे का? एखाद्याचं नाव अण्णा असतं आणि चिरबंदी वाडा, पहिल्या पायरीवर पाय ठेवला रे ठेवला अण्णानं, नात सून, सून मुलं नातवंड, अण्णा आले अण्णा आले अण्णा आले, शांत, सगळं घर शांत. स्तब्ध होतेत महाराज सगळे, कारण अण्णा कमवते असत, सगळं आणून देते.
अन्नाचं वय होतं, पायांना चालवत नाही, डोळ्यांना दिसत नाही, कानांना ऐकायला येत नाही. मग अन्नाची काठ सगळ्यात मागच्या खोलीत अंधाऱ्या. त्यावेळेला घरातले सोडा हो, इमानदारीनं शेजारीन सुद्धा म्हणती, शेजारीन म्हणती मरण का मेला आणि याला कंटाळा येणे आम्हा. हे काय सारखं म्हातारं खोकलत राहतंय, मेले ना कंटाळा आणलाय. हे कोण म्हणतंय? शेजारी. अहो सख्खी बायको त्या अण्णाची काय म्हणती, हे आमचं गाढव, खरं म्हणजे गाढव, हे आमचं गाढव लवकर काहून मराना. बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशिले घर थुंकून या. हे आमचं थेरड का लवकर मरत नाही, हे गध गाढव लवकर का मरत नाही, यांना थुंकून थुंकून सगळं घर नाशिलं. हे कोण म्हणतं? बायको. जिच्यासाठी आपण घालीन लोटांगण पाहून पटांगण. त्याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी, आणि एक दिवस सगळ्या टोप्या आपल्याच डोक्यात. आणि मग त्या अण्णा डोळ्यानं दिसत नाही, मग त्या जाग्यावर बसल्या बसल्या म्हणतं काय माहिती आहे का, देखत होतो आजी मागे पुढे संत महाराज. हे ज्याचे इंद्रिय मावळे त्याला असा नाद. उग पाराव तुम्ही का पाय का बाबा, आता तुम्हाला ऐकायचं योग नाही पण आम्हाला आहे. हो, एक म्हातारं पहा मला सांगू लागलं म्हणे, महाराज त्या गावात कथा चालू होती माझी. बाबा आता मला काय काम नाही, कथा संपल्यावर मी काय म्हणजे आरामच ना. मोसंब्याच्या बागात त्या आपलं तिथं ते गादी टाकलेली बा आराम. ते म्हातारं मला सांगायचं, बरं का माऊली महाराज. म्हणलं बोला ना बाबा. ही पलीकडी पट्टी आहे ना, ते ओढ दिसते ना तुम्हाला, 20 ते 25 खांड्या शाळू व्हायची. बर, पण मी जर राखण असलो तर वड्याच्या अलीकडे चोरायला यायला भाग पडत नव्हता. एवढं भेट होते, एवढा दरारा होता. कर्मधर्म सहयोगानं एक टाइम उपवास सोडावा लागतो ना कथेचा. नेमकी त्याच्याच घरावर बारी आली आणि मी नेमका म्हातारीजवळच जाऊन बसलो. मी मोठ्या माणसाला सरासरी पाया पडूच देत नाही, कारण आमचे पाय का लय चांगले आहेत का, चांगले असतील एवढे बोंबलत फिरलो असतो का आम्ही. पण आहे का, आमच्या पायानं आमचंच चांगलं नाही, तुमचं कधी होणार आहे का. हे म्हणत असते असं विठाला. म्हातारीजवळ बसलो. म्हणलं आजी, म्हणे बोला ना बाबा. म्हणलं इथं नाही बोलायचं, चला बैठकीत. मला म्हणे काय बोलायचंय. नाही म्हणलं चला ना. मालक बाहेर गेलेले होते, मला माहिती होतं ना. नाही म्हणे बैठकीत नाहीत बसत म्हणे, कारण कोणी माणसं येतील ना, आता सप्ताह चालू आहे, आपल्या घरीच आदळ असतो. मी म्हणलं एक विचारायचं आहे तुम्हाला, बरं त्या वड्याच्या अलीकडे त्या महावाल्या पट्टीत तुम्हाला 25 खंड्या ज्वारी व्हायची म्हणा. म्हणे कोणा सांगितलं तुम्हाला. म्हणलं नाही होती का. सांगते म्हणे ते पलीकडे खोलीत का पहा म्हणे आधी. म्हणलं कोण. म्हातारं. म्हणलं म्हातारं मंदिराकडे गेलेलं आहे नाताला घेऊन, त्याची चिंता नको करू तुम्ही. म्हणे काय सांगितलं तुम्हाला त्यानं. अहो म्हणे 25 खांड्या शाळू ज्वारी व्हायची म्हणे, आणि चोर एवढे भ्यायचे म्हणे, मला एवढे भ्यायचे वड्याच्या अलीकडे सुद्धा येत नव्हते, एवढा दरारा होता माझा. म्हणे असं म्हणलं म्हातारं तुम्हाला. असं म्हणलं. म्हणलं शपथ असंच म्हणलंय. काय बोलतंय म्हणे म्हातारं. म्हणलं आता खरंच म्हणतंय म्हण. ते म्हणे काय बोलतोय त्यो. म्हणलं खरंच म्हणतोय म्हण इमानदारीनं. ते म्हणे अजून मला लगेला सगळी घेऊन जाते ती. आणि 50 चोरायला सांगा तुम्ही, आहेत का नाही आपल्या. उग याच्यात काही अनुभव आपला घेण्यासारखा आहे नाही. मग जगद्गुरु तुकोबारायांनी प्रपंचामध्ये जीवन जगून सुद्धा
ज्या मोक्षासाठी बरीच माणसं दऱ्या कपाऱ्यात जाऊन बसलेली आहे, काही झाडाला उलटे टांगून घेतात, ही अशी सारखे व्रत वैकल्य करीत राहतात, सत्संग करीत राहतात मंडळी. हे कशासाठी? केवळ आणि केवळ मोक्षासाठीच. मग जगद्गुरु तुकोबाराय प्रपंचामध्ये होते तुमच्या आमच्यासारखे, पण त्यांचं चित्त प्रपंचामध्ये नव्हतं. मग दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, रात्र नकळे दिवस नकळे, अंगी खेळे दैवत हे. गोविंदाशनी गोविंद शयनी, रात्रंदिवस पंढरीश परमात्म्याचं भजन. चित्तामध्ये काय? पंढरीश परमात्म्याचं चिंतन. म्हणून कधीतरी नरदेहाला आल्याच्या नंतर एकदा तरी विठोबा पाटलाच्या गावाला आपण जायला पाहिजे, जायला पाहिजे. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, बरोबर कीर्तन सोडणार मी. कीर्तनच लेट सुरू झाले, बरोबर आहे ना बाबा? वेळेवर सुरू झालं नाही, त्याच्यामुळं थोडे 10-5 मिनटं कीर्तनात गेले जरी, आणि ते जर पाप झालं असलं तुमचं, तर मी आळंदीला सोबत घेऊन जातो, काय अडचण नाही. नरदेह मिळाला नाही, एकदा तरी पंढरपूरला जावं माणसाने, एकदा तरी जावं. कारण आपण ज्या द्वीपामध्ये राहतो ना महाराज, खरं आपण भाग्यवान आहेत. कारण चहू बाजूनी भगवान परमात्मा आहे, आणि अगदी बरोबर पंढरीश परमात्मा आहे. कोण्या द्वीपामध्ये राहतो आपण भया? कोणत्या द्वीपामध्ये राहतो? जम्बू या द्वीपामध्ये. त्याने तर प्रमाणच सांगून दिलं डायरेक्ट. सर्वांनी हात वरती करायचा. खरं हो, जम्बू या द्वीपामध्ये एक पंढरपूर गाव, जम्बू या द्वीपामध्ये एक पंढरपूर गाव, जम्बू या द्वीपामध्ये विठोबाच्या धर्माला आपण जागलं पाहिजे. आळंदी पंढरीची वारी केली पाहिजे. ऐका, जी संत महात्मे इथं उपकारासाठी येतात, त्या प्रपंचामध्ये संसारामध्ये जीवन जगतात, त्यांच्या संसाराला धन्यता. का? त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रपंच संसार नसून अंतःकरणामध्ये काय ओतपोत दया भरलेली आहे. मग ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया भरलेली आहे त्यांच्या संसाराला धन्यता. जे इथं उपकारासाठी आले त्यांच्या संसाराला धन्यता. जे वैकुंठात राहतात पण उपकार करण्यासाठी इथे आले त्यांच्या संसाराला धन्यता. जे मृत्यू लोकात आल्याच्या नंतर एकही शब्द खोटे बोलले नाही त्यांच्या संसाराला धन्यता. जे आपल्या देहावर उदास राहतात त्यांच्या संसाराला धन्यता. आणि जी इथं वर्तत असताना कसे बोलतात, मधुरावाणी वाटी मधुरावाणी
महात्मे इथं आल्याच्या नंतर बोलतात कसे? मधुरा वाणी ओटे किंवा मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे किंवा विश्वमाऊली श्री ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर वर्णन करतात. ऐका संत महात्मे कसे बोलतात. हरी तैसे साचा निमवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. संत महात्मे मधुर बोलतात, अमृतासारखं बोलतात. म्हणून असे संत महात्मे या मृत्यू लोकात आल्याच्या नंतर काही दुर्जन त्यांना त्रास देतात. दुर्जन त्या महात्म्यांना त्रास देतात, पण ते महात्मे त्यांच्यावर सुद्धा उपकार करतात. दुर्जन काय त्रास देतात तर ऐका. खऱ्या अर्थाने सज्जनाचे पाप रूपी कापड धुण्याचं काम दुर्जन माणसं करतात. महाराज म्हणतात खऱ्या अर्थानं सज्जनाचं भूषण हे दुर्जन आहेत. आलभ्य लाभ भूषणाचे किंवा करती पातकाचे धुणे मोल न घेता साबणे पापरूपी कपडे धुवून स्वतः आपण नरकाला जातात दुर्जन, आणि सज्जनाला सद्गतीला पाठवतात. म्हणून खऱ्या अर्थानं असे त्रास देणारे जी लोक आहेत त्यांनी कितीही त्रास दिला तरी संत महात्मे त्यांच्या पोटामध्ये वाव म्हणजे जागा आहे तो सामावून घेण्याची अशा आशयाने जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठ विठोबा. या अभंगाचा असाच अर्थ असेल असा काही माझा दावा नाही, पण असाच नसल असंही नाही. म्हणून आपल्या गावातील तरुण मंडळीसाठी की ज्यांनी या आपल्या आश्रमासाठी मठासाठी एवढी परिश्रम केले, आणि खरं म्हणजे हे त्यांचंही परमभाग्य आहे, पण हट्ट करीत असताना या सेवेचा करावा, या मठाच्या सेवेचा करावा. प्रापंचिक हट्ट प्रभू रामचंद्राने केला. सीतामाईनं सांगितलं जा स्वामी सुवर्णाचा हरिण आहे त्याची कातडीची स्टोळी मला शिवायची. जगाचा बाप त्या हरणाच्या पाठीमागं धावला. ते हरिण होतं का? मला एवढं सांगायचं, स्त्री हट्ट पुरवण्यासाठी प्रभू रामचंद्रजी गेले. स्त्री हट्ट पूर्ण झाला नाही, उलट जिचा हट्ट पूर्ण करायचा होता ती रावण घेऊन गेला. प्रपंचातला हट्ट पूर्ण होत नाही, पण परमार्थातला झाल्याशिवाय राहत नाही. आणि तो हट्ट आपल्या गावातील काही तरुणांनी केला. तो हट्ट पूर्णत्वाला गेला, जाणार नाही, गेला. म्हणून प्रपंचातील हट्ट माणसाची फजिती करीत असतो. एकच मिनिटाचा तुम्हाला दृष्टांत सांगतो. कशासाठी सांगतो तर ऐका. या तरुणांना पुन्हा काम करण्याचा त्यांचा उत्साह वाढेल, त्यांना प्रेरणा मिळेल. प्रापंचिक हट्ट जर आपण केला तर तो प्रापंचिक हट्ट तर पूर्ण होत नाही, उलट फजिती होते. याच्यासाठी एक दृष्टांत सांगतो. आणि परमार्थाचा हट्ट पूर्णत्वाला जातो. ऐका. एकदा एका डॉक्टरच्या बायकोने त्याला फोन केला. म्हणे श्याम तुला माहिती आहे का आज काय? आता नेमकं आहे ना इंजेक्शनमध्ये औषध भरलेलं होतं आणि ईर काढीत होते. ते फोन कानाला लावलेला. ते म्हणला बोल ना प्रियंका, इथली सोडू ना, प्रियंका बोल ना काय म्हणते? अगं श्याम तुला माहिती नाही का आज माझा वाढदिवस आहे. ते पेशंट सोबत आलेलं एक गिराईक होतं, म्हणजे ते गाडी चालवायला. ते ओरिजिनल पेशंट होतं का त्याला दिलं सोडून, आणि ते जागा मोकळी होती म्हणून उगं पळड्याला तिकडं तोंड करून भिंतीकडं दिलं त्यालाच खाऊन इंजेक्शन. बरं त्याला खाऊन दिलं इंजेक्शन, आणि जे पेशंट होतं का ते म्हणला डॉक्टर या काय हात तो साफ झाला रे आता.